हाय, काय म्हणताय? आज इथे ऊन जरा जास्तच आहे आणि त्याच्यामुळे मला आज जरा कंटाळा आला होता खरं तर. त्याच्यामुळे मी एक जरा वेगळा प्रयोग केला आहे. माझा व्हिडिओ आधीच रेकॉर्ड करून तो अपलोड करायचा प्रयत्न करते, पण अजून ते काही फारसं जमलेलं दिसत नाही आहे. सो मी म्हटलं वेळ चुकू नये म्हणून आता परत सुरुवात केली. एकांडे शिलेदार उषप्रभा पागे यांनी लिहिलेलं. त्याची दुसरी गोष्ट आपण वाचतोय, जे नाव आहे एका अवलियाची विलक्षण कहाणी. मॉरिस विल्सन, इंग्लंड. जन्म 21 एप्रिल 1898 आणि मृत्यू 31 मे 1934. एव्हरेस्ट हे जगातलं अत्युच्च शिखर मानवानं पहिल्यांदा पादाक्रांत केलं ते 29 मे 1953 रोजी. त्याआधीचे 10 प्रयत्न अयशस्वी झाले होते. त्यात 1934 साली मॉरिस विल्सननं केलेल्या चढाईचा समावेश होता. इंग्लंडमधून एव्हरेस्टच्या पायथ्यापर्यंतचा त्याचा प्रवास आणि नंतरची चढाई सगळंच कसं विलक्षण आहे आणि दारुणही. मॉरिस विल्सन ही एक अजब वल्ली होती. 34व्या वर्षी विल्सन एव्हरेस्ट चढाई करायचं ठरवतो. तोपर्यंत म्हणजे 1933 सालापर्यंत एव्हरेस्टविषयी, चढाईविषयी जी जी म्हणून माहिती उपलब्ध आहे ती सर्व वाचून काढतो. चढाईसाठी त्याला तिबेटमध्ये प्रवेश करावा लागणार होता. त्यावेळेपर्यंत तेवढा एकच मार्ग पाश्चिमात्यांना माहीत होता, परंतु गोऱ्या माणसाला तिबेटमध्ये प्रवेश नव्हता. फ्रान्सिस यंग हजबंडची सैनिकी मोहीम 1904 मध्ये ल्हासाला गेली होती आणि दलाई लामाकडून त्यांनी संशोधनाला परवानगी मिळवली होती. त्यांच्या अनुभवामुळे एव्हरेस्ट चढाईच्या वरच्या टप्प्याचा मार्ग नॉर्थ कोलमधून शक्य आहे आणि त्यासाठी पायथ्याच्या रोंगबुक हिमनदीकडून चढाईचा प्रयत्न करता येईल अशी माहिती मिळाली. मात्र त्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न आणि कृत्रिम प्राणवायूही अत्यावश्यक होता. मग विल्सनने एकट्यानंच चढाईचा बेत पक्का केला. 1933 मध्ये एव्हरेस्टवर विमान उड्डाणाची मोहीम इंग्लंडमधून जाणार होती. ती काही पूर्णत्वाला गेली नाही, पण विल्सनच्या डोक्यात आलं आपणही विमानानं एव्हरेस्टच्या पायथ्यापर्यंत जायचं. त्याने जिप्सी मॉथ प्रकारचं एक जुनं विमान खरेदी केलं. तो ते जेमतेमच चालवायला शिकला. त्याच्याकडे कौशल्य नव्हतं, पण धाडस आणि निर्धार होता. विल्सननं चढाई आणि तिथपर्यंतचा विमान प्रवास यासाठी आवश्यक साहित्याची खरेदी केली. हलका पण उबदार पोशाख, उंची मोजणारं यंत्र, हलका कॅमेरा आणि आणीबाणीत उपयोगी पडेल असा ऑक्सिजन सिलेंडर. 21 मे 1933 साली विल्सन उड्डाणाला सज्ज झाला. त्यापूर्वी विमानदल खात्याकडून त्याला पत्र मिळालं की तुम्ही भारतातल्या बिहारमधल्या पूर्णियाला जाऊन एव्हरेस्ट परिसरामध्ये उतरणार असं कळतं. नेपाळ सरकारची त्यासाठी परवानगी लागते. ती तर लगेच मिळणार नाही. तर तुमचा नेमका काय बेत आहे ते कळवा. थोड्या अवधीत दुसरं पत्रही विल्सनच्या हातात पडलं. नेपाळ सरकारच्या पूर्व परवानगीशिवाय तुम्हाला तिथं जाता येणार नाही आणि विमानदल खात्याकडून तुम्हाला पाठिंबा, सहकार्य मिळणार नाही. दोन्ही पत्र फाडून टाकून विल्सननं ठरल्याप्रमाणे विमानोड्डाण केलं. मित्रांच्या स्वाक्षऱ्या त्यानं एका रेशमी रुमालावर घेतल्या होत्या. तो फ्लॅग ऑफ फ्रेंडशिप, मैत्रीचा रुमाल शिखरावर ठेवणार होता. सुरुवातीच्या मार्गाचे नकाशे होते. त्या मार्गावर त्यानं व्यवस्थित आखणी केली होती. पण पुढे जेव्हा विमानात इंधन भरायला तो उतरायचा तेव्हा त्याला पुढच्या उड्डाणाची परवानगीच मिळायची नाही. बऱ्याच ठिकाणी विमानतळ अधिकाऱ्यांची दिशाभूल करून तो पुढे जात राहिला. अखेरीस विल्सन इंडियन ओशनवरून ग्वादारला पोचला. 15 दिवसात 500 मैलांचा प्रवास करून भारतात पोचला. हा मोठाच पराक्रम होता. ग्वादारहून तो पूर्णियाकडे रवाना झाला. त्याचा मार्ग होता कराची, हैदराबाद, जोधपूर, इलाहाबाद आणि पूर्णिया. एव्हाना जूनचा मध्य उजाडला होता. नेपाळमधून पुढे जायला परवानगी हवी होती.
पुन्हा पुन्हा अर्ज विनंत्या करूनही परवानगी नाकारली गेली. विल्सननं पूर्णियाला काही काळ राहून विमानात दुरुस्त्या केल्या, पण एव्हरेस्टच्या पायथ्यापर्यंत विमान घेऊन जाणं मात्र आता शक्य नाही याची खात्री त्याला पटली. शिवाय पैशांचीही गरज होती, म्हणून त्यानं ते विमान लखनौच्या फ्लाईंग क्लबमधल्या एकाला विकलं. हिमालयातील मोहिमांची सुरुवात दार्जिलिंगपासून होते, म्हणून आपण तिथूनच सुरुवात करायची असं विल्सननं ठरवलं. पण नेपाळमध्ये प्रवेशाची परवानगी नव्हती. बुद्ध धर्मीय लामा, इतर धर्मगुरू, साधू परवानगीशिवायच प्रवास करतात. आपणही लामाच्या वेशात रात्रीच्या वेळी प्रवास करायचा असं तो ठरवतो. सिक्कीमच्या पर्वतमय प्रदेशात सफर करणाऱ्या एका जथ्याबरोबर प्रवासाची परवानगी त्याला मिळते. या दरम्यान तो बऱ्यापैकी तिबेटी भाषा शिकून घेतो. दार्जिलिंगच्या मुक्कामात 15 जानेवारी 1934 रोजी हिमालयात भूकंप झाला. नेपाळ आणि बिहारला त्याचा जोरदार तडाखा बसला. भूकंपानंतरच्या पुनर्वसनाच्या कामात विल्सननं भाग घेतला. शारीरिक कष्टाचं कामही केलं. शारीरिक ताकद, तंदुरुस्ती गरजेची होतीच. विल्सन एव्हरेस्ट मोहिमेसाठी 3 शेर्पा बरोबर घेतो. 21 मार्च 1934 या दिवशी सिक्कीमची सीमा ओलांडून 5 तासांचा पायी प्रवास करून तो तिबेटमध्ये येतो. भूतानी वेशात शक्य तेवढा प्रवास रात्रीच्या वेळी करतो. बर्फ साठलेली 13,000 फूट उंचीवरील खिंड पार करतो. विल्सनचा एव्हरेस्टच्या पायथ्यापर्यंतचा प्रवास अत्यंत खडतर होता. वाटेत त्यांना अवघड खिंडी ओलांडाव्या लागल्या. कधी जोरदार वारे तर कधी यारू सारख्या नद्यांचे वेगवान प्रवाह पार करावे लागले. असह्य थंडी, धुळीची वाळूची वादळं, प्रखर सूर्यप्रकाश अशा नाना तऱ्हा. 4 एप्रिलला ते कांपाझॉंग मुक्कामी पोहोचले. इथून पुढे बर्फाच्छादित पर्वत शिखरांच्या रांगा लागतात. कांचनगंगा, जोन्सांग पर्वतरांगा आणि सुदूर मकालू आणि अर्थात हिमशिखरांचा राजा एव्हरेस्ट इथूनच दिसतात. 15 एप्रिल 1934 एव्हरेस्टच्या पायथ्याशी असलेल्या रोंगबुकच्या बौद्ध मठात पोचल्यावर मुख्य लामाशी मॉरिसची भेट होते. त्याचं धैर्य, धाडस आणि दृढनिश्चय याचं लामांना कौतुक वाटतं. विल्सनला या बौद्ध लामांची आध्यात्मिक विचारसरणी आणि जीवनशैलीबद्दल खूप आदर वाटल्याचं त्याच्या दैनंदिनीवरून जाणवतं. 16 एप्रिलला पहाटे सर्व तयारीनिशी 45 पौंड वजनाची सॅक पाठीवर घेऊन विल्सन एकटाच चढाईसाठी बाहेर पडतो. त्याच्याजवळ एक लहान रोप आणि आईस ॲक्स होती. क्रॅम्पॉन म्हणजे बर्फात चालताना आवश्यक असणारी खालून खिळे असलेली एक लोखंडी पट्टी, ही बुटाखाली बांधायची असते. ती मात्र त्याने घेतली नाही. गोठलेल्या घट्ट बर्फाचे कडे चढण्यासाठी क्रॅम्पॉन गरजेची होती, पण विल्सनला पूर्वानुभव नव्हता. चढणं कठीण जात होतं. थोड्या उंचीवरील बर्फाचे सुळके, घळीमधून गोठलेले बर्फ, खाली उतरलेली हिमाचे लोट, वरून सूर्याच्या अतिनील किरणांचा मारा, गोठवून टाकणारी थंडी आणि त्यातच फक्त खजूर आणि ब्रेड हा आहार. संध्याकाळी तंबू लावण्याची ताकद विल्सनला राहायची नाही. 19 एप्रिलला थोडं वर गेल्यावर आदल्या वर्षी रटलेजच्या नेतृत्वाखाली जी मोहीम आली होती त्यांचे क्रॅम्पॉन्स मॉरिसला मिळाले, पण त्यांचा उपयोग आणि महत्त्व लक्षात न आल्यानं त्यानं ते घेतले नाहीत. भोवताली बर्फाच्या सुळक्यांची गर्दी, त्यातून वाट काढणं खरंच खूप अवघड होतं. अननुभवी विल्सन बर्फकड्यावर थेट चढू पाही. बर्फात पायऱ्या खणण्याचं कसबही त्याच्याजवळ नव्हतं. त्यातच हिमवर्षाव सुरू झाला. तहान भागवायला विल्सन बर्फ खाई, पण त्याला आता जाणवत होतं की बरोबर शेर्पा हवे होते. नंतरचे 2 दिवस सातत्यानं हिमवर्षाव होत होता. विल्सनला तंबूतच बसून राहावं लागलं. बाहेर पडणं केवळ अशक्य होतं. 21 एप्रिलचा दिवस उजाडला. खरं तर त्याच्या पहिल्या बेताप्रमाणे आपला वाढदिवस त्याला एव्हरेस्टच्या शिखरावर साजरा करायचा होता, पण तो आणि शिखर यांच्यामध्ये 9,000 फुटांचं अंतर होतं. आपण खाली जाऊन पुन्हा ताजेतवाने होऊ आणि शेर्पांना जोडीला घेऊन पुन्हा वर येऊ असा विचार त्यानं केला. वाईट हवे तर माझा पराभव करावा हे किती दुर्दैव आहे.
या भावनेनं तो रोंगबुक हिमनदीच्या पायथ्याशी असलेल्या मुक्कामाकडे परत आला. परतीच्या वाटेवर तो बर्फांवरून प्रस्तरांवरून पडत होता. ढोपरं गुडघे यांना मार बसत होता. तापमान तर शून्याच्याही खाली होतं. त्याच्या दुखऱ्या डाव्या हातात वेदना होत होत्या. कुठे उतरत आहोत हेही त्याला कळत नव्हतं. रात्री चांदण्यांच्या प्रकाशात तो उतरत राहिला. 4 तास चालत होता तो. रात्री 10च्या सुमारास मठात पोचला. विल्सनला पाहून शेर्पांना आनंद झाला. त्याची त्यांना काळजीही वाटली. 5 दिवसांनी त्याला पुन्हा ताजं गरम अन्न मिळालं. एखाद्यानं आता तरी एव्हरेस्ट चढायचा विषय सोडून दिला असता, पण विल्सनच्या श्रद्धेची ताकद जबरदस्त होती. उत्तरेकडील खोलगटीला गोठलेल्या धबधब्याच्या पायथ्यापर्यंत शेर्पांनी त्याला साथ द्यायची असं ठरलं. 1 मेला पुन्हा जायचा बेट ठरला. पण विल्सनच्या डाव्या डोळ्याला सूज होती आणि त्याची डावी बाजूही थोडी पांगळी पडल्याचं त्याच्या लक्षात येतं. तो उपास करून बरं व्हायचं ठरवतो. निरामिष भोजन घेतो. काही दिवस मैलोन मैल चालण्याचा सराव करतो. आता चढाईचे अगदी कमी दिवस राहिलेले असतात. लवकरच पावसाळा सुरू होणार होता. त्यामुळे आता चढाई करण्याची ही शेवटची संधी होती. यावेळी विल्सन भरपूर खजूर बिस्किटं घेतो. ब्राऊन ब्रेड आणि ओट घेतो. 45 पाऊंड सामान रिन्झिंगकडे, 35 पाऊंड स्वतःकडे आणि आजारातून उठलेल्या तवांकडे 25 पाऊंड सामान देतो. आपण जिवंत परतलो नाही तर दार्जिलिंगच्या प्रशासन अधिकाऱ्यांना देण्यासाठी तो पत्र लिहितो. परवानगीशिवाय मी नेपाळमध्ये प्रवेश केला. त्याबद्दल शेर्पांना दोषी धरू नये. त्याची जबाबदारी माझी आहे. 12 मे 1934 रोजी एव्हरेस्टवरील एका करुण आणि दारुण नाट्याच्या शेवटच्या अंकाची सुरुवात होते. शेर्पा, विशेषतः पूर्ण तंदुरुस्त असलेला रिंगझिंग, विल्सनची पूर्ण काळजी घेतो. त्याला गरम ताजं अन्न मिळावं म्हणून प्रयत्न करतो. आधीच्या रटलेजच्या मार्गावरून जात ते कॅम्प 3ला पोचतात. रिंगझिंगच्या बुटाशी आदलाबदल केल्यामुळे विल्सनला नेमक्या ठिकाणी पाऊल टाकणं थोडं सोपं झालं. पण गोठवणारी थंडी, वादळी वारं आणि हिमवर्षाव हा हिमालयाचा स्वभावच. कॅम्प 3पासून थोड्या उंचीवर विल्सन जातो तेव्हा एव्हरेस्ट चढाईचा वरचा टप्पा त्याला स्वच्छ दिसतो. उत्तर रांगांची खोलगटी, त्या पलीकडे तीव्र चढणीची धार, शेवटी एव्हरेस्टच्या माथ्याचा पिरॅमिड आणि माथ्यावर वाऱ्यानं उडणारी हिमाची शेंडी. स्वच्छ मोकळ्या आभाळात शिखर कसं जवळ भासत होतं. आधीच्या मोहिमेनं सोडून दिलेला अन्नसाठा रिंगझिंग शोधून काढतो. विविध प्रकारच्या फळांचे रस आणि खाद्यपदार्थ त्यांना मिळतात. पण मग हवा बिघडते. 5 दिवस सतत हवा वाईट राहते. तंबूत बसून राहण्याखेरीज गत्यंतर राहत नाही. पण 22 मेला सकाळी हवा जरा सुधारते. पुन्हा चढाई सुरू होते. रिंगझिंग बर्फाच्या गोठलेल्या धबधब्याच्या पायथ्यापर्यंत वाट दाखवून परत जातो. आता पुन्हा विल्सन एकटा होतो आणि त्याची खाण्यापिण्याची आबाळ सुरू होते. 23 मेला थोडी प्रगती होते, पण दमछाक होऊन विल्सन तंबूत परततो. 24 मेला एक मोठी अडचण येते. आगपेटीतल्या काड्या सर्द होऊन निकामी होतात. 24 मेला पुन्हा विल्सन चढाईला सुरुवात करतो, पण पोटात गरम काहीच पडत नाही. आगच पेटवता येत नाही. पुढचा मार्गही चढायला अवघड. विल्सन ठरवतो की कॅम्प 3वर परतायचं आणि शेर्पांना आपल्याबरोबर घेऊन यायचं. कॅम्प 3पर्यंत परतीचा त्यांचा प्रवास म्हणजे पुन्हा एक मोठं साहसच होतं. बर्फाच्या उभ्या चढणीवरून उतरताना विल्सन कितीतरी वेळा घसरतो. बरगड्यांना मार बसतो. कॅम्प 3वरून शेर्पा त्याला येताना पाहतात आणि त्याला आणायला त्वरेनं पुढे होतात. आधार देऊन तंबूत आणतात. सूप पिऊन विल्सन झोपतो. तो सलग 30 तास. जागा होऊन तो शेर्पांना आपल्याबरोबर वर येण्याविषयी विनवतो. पण वाईट हवा, जवळ येऊन ठेपलेला पावसाळा यामुळे ते सपशेल नकार देतात. उलट विल्सनलाच खाली चढण्यासाठी विनवणी करतात. पण तो आपल्या श्रद्धेपासून जराही ढळत नाही. 2 दिवस विश्रांती घेऊन 30 मेला पुन्हा विल्सन चढाईला सुरुवात करतो. पण आता वाऱ्यांचा जोर वाढलेला असतो. तापमान आणखीनच खाली घसरतं. हिमवर्षावही सुरू होतो.
पुढच्या 2 ते 3 दिवसात विल्सनची ताकद कमी होते. उंचीमुळे दमछाक होते. झोपही नीट मिळत नाही. एक दिवस थांबून हवा जरा अनुकूल झाल्यावर विल्सन 31 मेला चढाईला निघतो. त्याच्या डायरीतली नोंद आहे, पुनश्च हरिओम, आजचा दिवस छान आहे. त्यानंतरची नोंद डायरीत नाही. पुढच्या 2 दिवसातच बर्फकड्याच्या पायथ्यावर असा अंदाज आहे. गोठवणारी थंडी, अतिउंचीचा परिणाम, दमणूक, कुपोषण आणि पर्वत चढाईतील तंत्राची अनभिज्ञता. कनेक्टिव्हिटीचा प्रॉब्लेम आहे. अतिउंचीचा परिणाम, दमणूक, कुपोषण आणि पर्वत चढाईतील तंत्राची अनभिज्ञता या सर्वांमुळे त्याचा मृत्यू ओढवला असावा. त्याचा तसा शेवट अपरिहार्य अटळ होता. चढाईनं त्याला पराभूत केलं, पण त्याचा आत्मा अपराजेय ठरला. धोक्यांचा विचार करून साहस अंगीकारणारे त्याला वेडा ठरवतात, पण ज्याच्यावरून जीवन ओवाळून टाकावं असं ध्येय त्यानं बाळगलं होतं. म्हणूनच अशा आपल्याला चटका लावून जातो. उद्या भेटूया दुसऱ्या एका गिर्यारोहकाबरोबर. त्याचं नाव होतं हर्मन बुल.